नमस्कार. ARS ऑटोवरच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा तुम्ही एखादं नवीन रजिस्टर करता ॲपसाठी आणि त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला काही बेसिक सेटिंग्स करावे लागतात. आपण त्याच बेसिक सेटिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मास्टर डाटामध्ये जायचं आहे आणि आपण ज्या दिलेल्या सर्व्हिसेस वगैरे आहेत त्या अपलोड करायच्या आहेत. अपलोड डिफॉल्ट डाटा, मेक मॉडेल्स तुम्ही घेतले आहेत, त्यानंतर टॅग्स घेतले आहेत, डिफॉल्ट मटेरियलची लिस्ट आणि डिफॉल्ट सर्व्हिसची लिस्ट आपण अपलोड करतो. यासाठी तुम्हाला एक 20 सेकंद वेट करावं लागेल, कारण मटेरियल आणि सर्व्हिसची लिस्ट असते ती अपलोड होते तुमच्या ॲपमध्ये. हे चारही अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला गॅरेजमध्ये एक मेकॅनिक आणि एक ॲडवायझर ॲड करणं कंपल्सरी आहे. ओके, सिम्पलमध्ये तुम्ही त्यांचं नाव आणि नंबर टाकू शकता. मी ॲड करतोय सूरज शिंदे आणि त्यांचा मोबाईल नंबर. ओके, सेव्ह केलेलं आहे. बघू शकता मेकॅनिक ॲड झालेलं आहे. सेम मी ॲडवायझर पण ॲड करतोय. सेव्ह. ओके, यानंतर तुम्हाला सेटिंग्समध्ये जायचं आहे. बेसिक सेटिंगमध्ये सर्वप्रथम आपण लँग्वेज सिलेक्ट करू, इंग्लिश. त्यानंतर सर्व्हिस इंटरव्हल डेज, म्हणजे एक गाडी आज येऊन गेली तर किती दिवसांनी परत आली पाहिजे. सो आपण जनरली ते 2.5 ते 3 महिने टाकतो. मी 90 टाकतो इथं. आणि सर्व्हिस इंटरव्हल किलोमीटर्स, म्हणजे एक गाडी जर 10,000 किलोमीटरला आली तर पुढच्या वेळी किती किलोमीटर नंतर आली पाहिजे. तो जनरली मेकॅनिक 2 ते 2,500 किलोमीटर टाकतात. सो मी इथं 2,500 किलोमीटर टाकतो. ओके, आणि ड्यू पेमेंट नोटिफिकेशन म्हणजे काय की एखाद्याची उधारी आहे तर त्याला किती दिवसानंतर, किती दिवसांच्या गॅपमध्ये त्याला SMS गेला पाहिजे की तुमची उधारी बाकी आहे. ओके, ते मी 7 दिवस ठेवतो. ओके, त्यानंतर आपल्याला इथं काही सेटिंग करायचं नाही. इथं वर्क शेड्यूलमध्ये तुमच्या गॅरेजचं टायमिंग काय असणार आहे, 9 AM ते 7 PM, म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 7. त्यानंतर तुमचा लंच ब्रेक दुपारी 1 ते दुपारी 2, आणि तुम्हाला सुट्टी कधी असणार आहे, हॉलिडे, हे तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमच्या लोकेशननुसार सिलेक्ट करू शकता. ओके, त्यानंतर आपण जे मेकॅनिक सिलेक्ट केलं आहे आणि ॲडवायझर हा डिफॉल्ट सिलेक्ट करायचा, म्हणजे तुम्हाला परत जॉब कार्ड बनवताना कोणताही डिफॉल्ट मेकॅनिक आणि ॲडवायझर सिलेक्ट करावा लागत नाही. मी अपडेट करतो. यानंतर आपल्याला प्रोफाईलमध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे तुमच्या गॅरेजचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आलेला आहे. लोगो तुम्हाला जो हवा आहे तुमच्या गॅरेजचा तुम्ही इथून अपलोड लोगोपासून करू शकता. तुमचा QR कोड तुम्ही इथून अपलोड करू शकता गॅलरीमधून, तुमच्या पेमेंटचा QR कोड, आणि तुमचे सिग्नेचर पण तुम्ही इथून ॲड करू शकता जे तुमच्या इनवॉइसवरती येईल. ओके, तुमच्या गॅरेजचा ॲड्रेस पण ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तुम्ही हा सिम्पल 1-2 लाईनमध्ये ॲड करू शकता. तुमचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. लक्षात ठेवा आपल्याला सगळं काही इंग्लिशमध्ये टायपिंग करायचं आहे. त्यानंतर नोटिफिकेशन सेटिंगमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करायचे आहेत, आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचं नोटिफिकेशन, म्हणजे कोणत्या प्रकारचे SMS पाहिजेत, एक तर टेक्स्ट SMS, ईमेल किंवा व्हॉट्सअप. जर तुम्हाला व्हॉट्सअप पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती सिलेक्ट करायचं आहे, इनेबल व्हॉट्सअप SMSला ऑन करायचं आहे, आणि तुम्हाला कोणत्या प्रोसेससाठी SMS गेले पाहिजे कस्टमरलाही सिलेक्ट करायचं आहे. जनरली आपण इनवॉइस जनरेटेड यासाठी ऑन करून देतो आणि सर्व्हिस ड्यूसाठी ऑन करून देतो. सेव्ह करायचं. ओके, सो यानंतर तुम्ही जॉब कार्ड बनवण्यासाठी सगळी सेटिंग पूर्ण केलेली आहे. सो यानंतर तुम्ही जॉब कार्ड बनवू शकता.